नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्वजण? आत्ताच आम्ही दवाखान्यात गेलतो. दवाखान्यामधून आला, पोरीनं स्वयंपाक बनवलाय, जेवण करायचं. तर आज कसा ढेकर दिला बघा. मस्तपैकी पोरीनं आज काय केली जेवायला सांगूया. काही बटाट्याची भाजी आणि चपाती केली होती. रातचं जेवण झालं आणि ताट हे हात धुवून निघाल्यावरती उठला. आता हिच्या माग बारी आहे का आजच्या कामाची, तर ती आता करायली. ती दुसरीची बारी असली की ती करत नाही, तिच्या कामाला हात लावत नाही. आणि हिची बारी असली की ही हात लावत नाही. आधी इतक्या लांब गेले दवाखान्यामध्ये, लय लांब पुण्यामध्ये दवाखाना होता. तिथे गेले आणि एक्सरे केले, नॉर्मल आहेत म्हणून सांगितले. मानामध्ये ज्वारी काहीतरी प्रॉब्लेम झाला. बघू आता काय होते ते. 1 महिन्याच्या गोळ्या दिल्यात, औषध दिले डॉक्टर म्हणजे एवढं खा. एवढं झाल्याच्या बाद 1 महिन्यानंतर MRI करू आपण. मग चालले ती इलाज. आता बघू पुढं काय रिझल्ट मिळतंय. दादी थकून येऊन झोपले तर चिंगू इथं कामावर राहिली आणि मी तर काय पेशंटच. पण जाऊ द्या, सुखाचे दिवस बी येतील तरी तर. पुरुषा दुखणारा 3 वर्ष झालं मी दुखणं सहन करते. तेव्हा 3 महिना झाले तेव्हा माणूस दुःख दवाखान्यात पळते. परेशानी उठली आता आमची. दवाखान्यात जावंच लागते. दवाखान्या वगैरे काही पर्याय नाही. नंतर ताई काय म्हणायला, खरंच जीव नको नकोसा झाला. पण ह्या लेकराकडे बघून राहतंय माणूस. देऊट सोन्यासारखे कुणाच्या जीवावर सोडावे. गेलं तर महाग बघाय कोणीच नाही. कुणाच्या जीवावर सोडून मरावं तरी देवाला मरण तरी न ग बाबा. वाटतंय आताच नको रे बाबा, लेकरायचं माझ्या चांगलं होऊ दे. एक तर बघाय कोणी नाही, काय नाही. सासू मरून गेली, सासरा म्हातारा आहे, तर कोण आहे माहेरा तरी बाप बी मरून गेला. आपलं प्रत्येकाला कसं असतं बहिणी बाळाचं, ज्याचे त्याचं पडलेलं असतं या. त्याच्यात कुठं आपलं मांडावं. त्याच्यामुळे आपल्या घरी राहायचं. काय करावं, भोग आला तरी भोगायचं म्हणून केला. आता काय नाही. बाय, मग घ्या काळजी.